अमरावतीत 18 वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर आता महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे। या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे। अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील भानखेडा मार्गावर शनिवारी रात्री धक्कादायक घटना घडली। 18 वर्षीय युवतीवर काही आरोपींनी अत्याचार केल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण शहर हादरलंय। या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेस आक्रमक झाली असून त्यांनी अमरावतीचे पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांना निवेदन सादर केलं। या निवेदनात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। पोहरा भानखेडा मार्गावर जी समाजाला आणि महिलांना जी अतिशय फार निंदनीय घटना म्हणावं की महिलांच्या याच्यासाठी जी आहे की आम्हाला फार लाजिरवाणी गोष्ट आहे ही की वारंवार शहरामध्ये ह्या घटना घडत आहे। याला कुठेतरी प्रशासन, पोलीस प्रशासन पण जबाबदार आहे। आम्ही म्हणू की जवळपास शहरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर पेट्रोलिंग व्हायला पाहिजे। तिथे CCTV कॅमेरे आहे की नाही हे बघायला पाहिजे। तिथे पार्थिव दिवे आहेत की नाही आहे, कुठे काही एवढा अंधार जर आहे, आपण तिथे वारंवार जर मुलं मुली तिथे जात असतील, अशा प्रकारच्या जर घटना होत असेल, याचा अर्थ तिथे पेट्रोलिंग नाही आहे। कारण तिथे वारंवार ते मुलं मुली जात होते। जर पेट्रोलिंग असतं तर त्यांना केव्हाचेच मिळाले असते, परंतु या गोष्टीमुळे ही घटना घडली। ते मुलं पण तिथे वारंवार येत होते आणि ती मुलगी पण तिथे वारंवार जात होती असं आम्हाला सांगण्यात आलं। परंतु ही घटना होऊ नये, शहरामध्ये अशा घडू नये म्हणून आम्ही आज CP साहेबांना निवेदन दिलं। कारण शहरामध्ये सतर्क राहण्याची फार गरज आहे। कारण आज जर आमच्यासारखी महिला किंवा एखादी मुलगी जर वॉकिंगला जात असेल अशा शांत ठिकाणी, तर तिची हिंमत पुढे होणार नाही, महिला बाहेर येणार नाही। कारण महिलांमध्ये ही आता फार मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे। जरी शिक्षणासाठी जर एखाद्या भानखेड्यावरून जर इकडे जर मुलगी शिक्षणासाठी जर येत असेल अमरावती शहरामध्ये, तर ती कशा पद्धतीने सुरक्षित आहे। एखादी मुलगी जर ट्युशनला येत असेल एवढ्या लांबून, तर ती रात्रीचं तिथनं जाऊ शकेल का? कारण पेट्रोलिंग नाही आहे, पार्थिव दिवे नाही आहे आणि CCTV कॅमेरे नाही आहे। म्हणजे इथनं येणारे मुलं शिक्षणासाठी कशा पद्धतीने अमरावती शहरामध्ये येतील आणि अमरावती शहरामधनं कसे ग्रामीणमध्ये जातील। यामुळे शहरातील जे 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे त्याला पेट्रोलिंगची गरज आहे, दामिनी पथकाची गरज आहे। कारण वारंवार जर या शहरामध्ये घटना घडत आहे तर पोलीस प्रशासनाने सतर्क व्हावं आणि जे गुन्हेगार आपल्याला मिळाले आहेत त्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी की जेणेकरून अमरावती शहरामध्ये अशी घटना होणार नाही। जवळपास हे दोघंही बालिशच आहे, फार कमी वयाची मुलं आहेत आणि या गोष्टी जर घडून राहिल्या तर थोडं सतर्क राहण्याची गरज आहे महिलांना। या संदर्भात पोलीस यासोबतच निर्जन भागांमध्ये पथदिवे लावण्यात यावे आणि अशा ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी अशी ही मागणी महिला काँग्रेसने केली आहे। महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा घटनांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींना 2 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आता या तपासणी दरम्यान काय खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भानखेडा परिसरामध्ये आपण बघतोय की त्या एका अल्पवयीन मुलीसोबत एक क्रूर घटना घडली आहे आणि आम्हाला आमच्या याच्यामध्ये माहिती पडलं आहे की त्या वारंवार तिथे जाणाऱ्या ज्या मुली आहेत, तिथे जाणाऱ्या जे मुलं आहेत, यांनी या गोष्टीचा याची कल्पना पोलीस प्रशासनाला ऑलरेडी आहे। तर आमची अशीच मागणी होती की ज्या ठिकाणी असा एरिया आहे जिथे एकांत आहे किंवा अशा ठिकाणी जे अल्पवयीन मुलं मुली जातात, एकतर त्यांना या गोष्टीचा अवेअरनेस नाही आहे, तो अवेअरनेस येण्याची गरज आहे। आणि सेकंड टू बी अवेक अँड अवेअरनेस याची गरज आहे आपल्याला की प्रत्येक हॉस्टेल आणि महिलांचे हॉस्टेल, मुलांचे हॉस्टेल या ठिकाणी जाऊन त्या लोकांना एक व्यवस्थित अवेअरनेस द्यायची गरज आहे। मला यावर बोलायचं आहे आणि पोलीस प्रशासनाने चांगलं काम केलं की त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये त्या गुन्हेगारांना पकडून एक दंडात्मक कारवाई केली। पण अशा नराधमांना किंवा अशा विकृत मानसिकतेच्या पसरवण्यासाठी किंवा असे हे लोक जे काम करतात यांना आळा घालण्यासाठी यांच्यावर दंडात्मक कारवाई होणं फार गरजेचं आहे। ज्याच्यामुळे ज्या मुली शिकायला येतात किंवा इथे ज्या मुली स्त्रिया आहेत ज्या एकट्या फिरू शकणार नाही, यांच्यावर एक मानसिक प्रतिबंधात्मक असेल की आम्ही सुरक्षित नाही। आणि आज गरज आहे की आपल्याला आपल्या शहराला सुरक्षित बनवण्याची।
अर्थातच आम्ही पोलीस प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या त्या पूर्ण करतील. आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांनी एक चांगली कामगिरी केली आहे आणि आम्हाला पण असा विश्वास आहे की ते यानंतरही तिथे एक पेट्रोलिंगचा आणि एक सुरक्षितेचा एक भाग असं म्हणून स्वतःची एक जबाबदारी समाजाची म्हणून ते स्वीकारतील. आम्ही त्यांच्याकडे या मागण्या केलेल्या आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. आता प्रशासन काय कारवाई करते आणि या आरोपींना कितपत कठोर शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले.